अन्य देवाहुर विद्या घ्यायचं होतं मला वाटतं. यांचा समुच्चय घ्यायचा आहे. हा, म्हणजे यांचा 10वा आणि समुच्चय 11वा मंत्र घ्यायचा आहे. नाही, 10वा 11वा नाही घ्यायचा, यांचा समुच्चय घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग या समुच्चयाचं फल आहे 11व्यामध्ये. 10 मध्ये मग समुच्चयाचं फल आहे. कर्म म्हणजे काय झालं, आपली पहिली ओळ झाली अंधतमा, त्याच्यानंतर तत्वभूय इवते ही दुसरी ओळ झाली मागच्या वेळेला, म्हणजे मंगळवारला, सोमवारला. आणि त्यांचा आता समुच्चय सांगतो. कर्म सांगून झालाय, उपासना सांगून झाली आहे आणि कर्म आणि उपासना यांचा समुच्चय आज घेणार. पण काकांच्या ग्रंथामध्ये अन्य देवाहूर 10 आणि 11 काकांनी समुच्चयाचं फळ म्हणून दिलेलं आहे आणि नंतर तो समुच्चयाचं फळ आहे. अच्छा अच्छा, म्हणजे आता त्या समुच्चय कसा असतो हे आज सांगणार थोडक्यात, आणि मग समुच्चयाचं फल उद्या सांगणार. बर, ठीक आहे. हा, धन्यवाद. चला, याच्यात काय होतं तुम्हाला सांगतो. सहसा आपण कर्मरत आहोत हे कर्म करणाऱ्याच्या लक्षातच येत नाही. त्याला बद्ध म्हणतात. आणि बद्ध हा सतत कर्मरत असतो, म्हणजे कर्मामध्ये रममाण झालेला. आता या प्रश्नाच्या अनुषंगिक थोडं घेऊ आणि मग समुच्चय सांगतो. उद्या मी समुच्चयाची फलश्रुती सांगेन. खूपदा काय वाटतं की हे सारखं सारखं आहे आणि थोडक्यात पण सांगता येतं, पण नेमकं माणूस इथे फसतो हे लक्षातच नाही येत. कर्मामध्ये एवढा रत असतो की त्याला काय वाटतं की एवढं माझं करणं कामच आहे. दुसरं असं वाटतं की मी नाही केलं तर माझ्या घराचं कसं होईल, दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा असतो, मी नाही केलं तर कोण करेल. आणि चौथा मुद्दा असतो, मी नाही केलं तर लोक मला काय म्हणतील. खूप गोष्टी असतात. सगळ्यात पहिली गोष्ट अशी असते की आपण नाही केलं तर होणारच नाही असं वाटतं. उदाहरण देतो, कथानक सगळ्यांना माहिती आहे. माझ्या मते नाव श्रीधर स्वामी, सज्जनगड. त्यांना मुलगी झाली, बाळणपणात त्यांची पत्नी गेली आणि रात्रीला ते बसले होते. कथानक सगळ्यांना माहिती आहे की वरून पालीचं अंड पडलं, त्यातनं पालीचं पिल्लू बाहेर निघालं आणि पिल्लाने कीटक खाल्ला. आणि यांच्या मनात विचार आला की नुकतंच जन्मलेलं जर पालीचं पिल्लू जिवंत राहू शकतं तर माझ्या मुलीला सांभाळणारा मी कोण आलो. त्यांनी मांडीवरची मुलगी तशीच खाली ठेवली आणि निघून गेली. आता त्यांच्या जागी आपण स्वतःची कल्पना सुद्धा करू शकत नाही. केली तर आपल्याला काय वाटेल, किती मांडीवरची मुलगी उद्या जगण्याची शक्यता नाही, कारण आपण मांडीवरून खाली ठेवलाय, आई गेली आहे तिची, मग कसं होईल. पण लक्षात ठेवा, आपल्या कर्मावर हे अवलंबून आहे या भ्रमात मनुष्य. ज्या वेळेला मनुष्य जातो ना, त्यानंतर ज्या गोष्टी मागे राहिल्या असतात त्या आणखीन चांगल्या पद्धतीने पण होऊ शकतात आणि नाही पण होऊ शकतात. दोन्ही अँगलनी लक्षात. प्रत्येक गोष्टीचे 2 अँगल्स असतात, पण होणारे दोन्ही अँगलला आपण जबाबदार आहोत एवढं फक्त वाटतं का. काय म्हणतो, G20 अतिशय यशस्वी झालेली काय आहे, संघटना आहे, अतिशय यशस्वी झालेला कार्यक्रम. पण त्याला कॅनडाचं गालबोट लागलंच की नाही. म्हणजे दुसरी बाजू आहेच आणि प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. पण ब्रह्माला कुठलीच बाजू नसते आणि मी जर ब्रह्म आहे तर मला 2 बाजूंनी विचार करण्याची गरजच नाही ना. मग आता मी नसतो तर हे झालं नसतं,
किंवा आहे म्हणून हे झालं, या दोन्ही गोष्टी कर्म प्रवर्तक आहे. आणि कर्म प्रवर्तक असल्यामुळे मनुष्य कर्माला अतिशय महत्व देतो आणि कर्मच त्याच्या जीवनाचं प्रधान ध्येय होत. मग आता ध्येय झालं तर नुसतंच कर्म ध्येय राहील का? कर्मातून जी प्राप्ती आहे ती पण त्याची ध्येय असत. काही जणांना कर्माचं जे फल आहे ते मनासारखं मिळत नाही. म्हणून मग आपल्या मागे परमेश्वर असावा असं वाटतं आणि मग ते उपासनेच्या मागे लागतात. आणि जे उपासनेच्या मागे लागतात ते विद्येच्या मागे लागतात. या ठिकाणी विद्या शब्द परोक्ष ज्ञान या अर्थाने नाही, उपासना या अर्थाने आहे. आणि मग त्यांना साधन आणि साध्य याचा भेद वाटायला. म्हणजे काय? साध्य साधन भेद म्हणजे काय? मी उपासना करतो, उपासना हे काय झालं? साधन झालं. उपासनेतून काय प्राप्ती होईल? ते फल झालं. आणि करणारा मी म्हणजे साध्य आणि साधन यांचा भेद तयार झाला आणि मग त्या भेदातून तो उपासना करतो. त्यामुळे एकत्व मनुपश्यताम या दिशेला तो पुन्हा जात नाही. जायला कुठे पाहिजे? एकत्व पाहायला पाहिजे. पण तसं होत नाही. मग आमच्या उपासनेत हा येत नाही आणि त्यांच्या उपासनेत आम्ही कशाला जाऊ? पण असं संतांच्या बाबत होत नाही. संत आपला शिष्य असेल तरीही आणि दुसऱ्याचा शिष्य असेल तरीही आणि कोणाचाच नसेल तरीही त्याच्यावर तेवढंच प्रेम करतात. का? कारण ते त्याचं कर्मही बघत नाही, उपासना पद्धतही बघत नाही, ज्ञानही बघत नाही. ते फक्त एकत्व मनुपश्यताम त्याच्यातला आत्मा बघतात. म्हणून संत सगळ्यांवर सारखं प्रेम करतात आणि हे कर्म आणि उपासनेच्या दृष्टीतून प्राप्त होत नाही. म्हणून मग हे याच्या पलीकडे आत्मतत्व आहे हे सांगायचं आहे. आणि ह्याचं एकदा ज्ञान झालं की ज्ञान रूपतेत गेलं पाहिजे, नाही तर ज्ञानही चढते आणि चढलं की मग झालं. मग मात्र त्याचा उतारा अज्ञानी माणूस परवडला, पण ज्ञानाची घमेंड जर तयार झाली तर मग ती उतरवता उतरत नाही. त्याला उतरवायला काय म्हणतात? त्याला गुरूंची पादुका बस. अभिमान घालवण्याचं सर्वोत्तम साधन जर कोणतं असेल तर श्री गुरु चरणामृत. म्हणून गुरु चरणाचे पाणी त्याची माझी त्रिवेणी. कोणाचं पद आहे? संतांचं नाव विसरलो मी. देवपूजा पाय तुझे गुरु राजा. देवपूजा गुरुचरणाचे पाणी हे ती माझी त्रिवेणी. निशिदिनी केशरी पाही. केशरींचं भजन आहे, त्यांनी हे लिहिलेलं आहे. निशिदिनी केशरी पाही सद्गुरु वाचुनी दैवत नाही. या सत्पुरुषांनी लिहिलंय की सद्गुरूंशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणून अहंकारांचं निर्मूलन कोण करतं? त्याशिवाय दुसरा रस्ता नाही. गुरु कृपेशिवाय दुसरा पर्याय नाही. मी तुम्हाला उदाहरणही दिलं होतं की चुकून कसा भेद होतो. उपासना करणाऱ्यामध्ये काही गोष्टी अनाहूत प्रवेश करतात की मी तर रामाचा उपासक आहे, हा तर कृष्णाचा उपासक आहे. आता वास्तविक हसायला सोपं आहे, पण त्याचं उपासना चांगली असते बरं का. त्याची निष्ठा असते रामावर. आणि हसणाऱ्याची दोन्ही ठिकाणी नसते, हे पुन्हा लक्षात ठेवा. नाही तर आपल्याला काय होतं, अरे वा त्याचं काय, तो रामात आणि कृष्णात भेद करतो. पण तू दोघांना एकत्व समजतोय का? नुसतं शाब्दिक समजतोय, खऱ्या अर्थाने मानतोय? खूप फरक पडतो. खऱ्या अर्थाने मानणं शाब्दिक बोलण्यामध्ये काही फरक. माझा मुलगा आणि
दुसरा त्याच्या बरोबर बसलेला त्याच्या वर्गातला त्याचा मित्र असलेला मुलगा, एकाच वयाचे दोघही जण. दोघही कसे आहेत माझ्यासाठी सारखेच आहे, पण लाडू वाढताना काय होते, दोन याच्या पानात आणि एक त्याच्या पानात. मग आता इथे एकत्व म्हणून पश्चाताप झालं का? बोलण्यातल्या भाषा वेगळी आणि नुसत्या शब्दांनी या गोष्टी होत नाही. म्हणून राम आणि कृष्ण यांच्यामध्ये भेद करणाऱ्या लोकांना हसू नका. त्यांची रामावर निष्ठा आहे हे समज. यातनं उचलायचं काय आहे की त्यांची रामावर निष्ठा आहे, कृष्णावर नाही. त्यांच्यातलं एकत्व कळलं नाही. खूप लोक चांगदेव महाराजांना हसतात की अरे असे कसे, पण चांगदेव महाराजांना मी आत्मा आहे इथपर्यंत ज्ञान होतं. साधारण नव्हते. मृत व्यक्तीला पुनर्जीवित करणं ही काही साधारण गोष्ट नाही, महान आणि असाधारण गोष्ट आहे. तरी पण त्यांच्या वाघावर येणं आणि हातात साप घेणं याला हसतात लोक. हसण्यासारखं नाही आहे, ते भयंकर मोठं काम आहे आणि खूप मोठं प्रस्त आहे. आणि त्यातला छोटासा राहिलेला जो भाग आहे तो माऊली मुक्ताबाईंनी पूर्ण केलेला आहे. का? कारण तो अहंकाराने काय होता, निबडलेला होता. असो, अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला विद्या हा म्हणजे देवतेच्या उपासना या अर्थाने आहे. उपासना या नेहमी भिन्न असतात. कोणाचीच उपासना कोणासारखी नसते. पण गंमत अशी की कालमानाने देवता सुद्धा बदलतात. कृष्णाच्या काळामध्ये राम ही देवता नव्हती, कृष्ण ही पण देवता नव्हती. मग त्यावेळेला काय करायचे, इंद्र, वरुण, अग्नी या देवतांची पूजा करत असत. गोवर्धन त्यावेळेला काय झालं होतं, कोणाची पूजा होती, इंद्रदेवाची पूजा होती. मग त्यांनी कोणाला सांगितलं कोपायला, वरुणाला सांगितलं. आणि मग सगळ्यांना माहिती आहे म्हणजे इंद्रदेव, वरुणदेव ह्या देवतांच्या उपासना. म्हणजे उपासनांचे देवता सुद्धा कालमानाने बदलत जातात, ह्या सुद्धा बदलतील. आणि एक लक्षात ठेवायचं की उपासना हा सुद्धा कर्माचा भाग आहे. म्हणून विद्येचा उपयोग प्रत्यक्ष साधनेत करण्याचा आग्रहपूर्वक प्रयत्न असावा. आणि विद्या शब्दाचा अर्थ उपासना असा होतो, तिला कर्माकडे न रेटता त्याचा उपयोग कुठे व्हावा, प्रेम भरभरून वाढावं, प्रेम भरभरून आतमध्ये वृद्धिंगत व्हावं. आणि म्हणून संतांच्या सांगण्यानुसार कर्म आणि उपासना केली तर ती फलश्रुत होते. संतांनी न सांगता केली तर फलश्रुत होत नाही. माझ्या बाबत घडलेली गोष्ट सांगतो. इथे खूप जण मला आधीपासून ओळखतात, अगदी प्रभाकर पासून. माझ्या घरी वडिलांचं खूप होतं, सोहळं हे ते वगैरे वगैरे. 12 महिने काही ना काही कार्यक्रम चालूच असायचे, सतत सतत सतत. म्हणजे कार्यक्रम चालू नाही असं नाही. आणि काय दर 2-4 दिवसांनी काहीतरी कारणाने ब्राह्मण जेवायला असणार, हे असणार, आणि हे सारखं चालू. एक्के करायचे 7-7 दिवसाचे अखंड नामस्मरण रात्रंदिवस. माझे मित्र त्याच्यात सहभागी व्हायचे. या सगळ्या गोष्टी अखंड चालू होत्या घरी. आणि योग आला काकांशी भेटायचा. आणि काकांनी मला सांगितलं आता हे थांबव. काय सांगितलं, किती छान होतं. सगळे म्हणायचे की तुमच्या घरासारखं घर नाही, तुमच्या घरात अखंड नाम, नेहमी टाळ्यांचे आवाज येतात वगैरे वगैरे. पण काका म्हणले हे तू काय कर, आता थांबव. आता तू काय कर, आता तू उपनिषदांच्या अभ्यासाला, आता हे बस झालं. आता ते चुकीचं होतं का, नाही, त्याच्यामुळे हे लाभ. हे कधी विसरू नका, त्याचं श्रेष्ठत्व आहेच. पण श्रीगुरूंनी जे सांगितलं ते केलं तर आपला लाभ होतो. आणि नाही तर मग आमचं परंपरेने चालत आलंय. परंपरा कोणाला सांगता, तुम्ही गुरूंना. किती परंपरा माहिती आहे आपल्याला. आपली, आपल्या वडिलांची, आपल्या आजोबांची खूपच ज्ञान असेल तर पण जो याच्या पलीकडे आपल्याला माहिती. पण हे जग निर्माण होण्याच्या आधीपासून श्रीगुरु आहेत आणि जगाच्या अंतानंतरही श्रीगुरु आहेत. म्हणून सगळ्या परंपरांच्या प्रतिष्ठा करणाऱ्यांच्या आधी श्रीगुरु आहेत.
अजोपी सन्नव्यय आत्मा भूतानाम ईश्वरोपी सा. भगवंत अर्जुनाला सांगतात की तू जरी मला ओळखत नसला या वेळेला तरी तुझ्या अनेक जन्मांच्या उपासनेच्या वेळेला मी स्वतः होतो. कोण होता? प्रत्यक्ष भगवान होते. कारण ते कसे आहेत? आद्य आहेत. ते कसे आहेत? अनादी आहेत. आणि ते श्री गुरु आहेत. त्यामुळे त्यांना जन्मजन्मांतराचं सगळं माहित असतं. ही गोष्ट माहित असणं त्यांना काहीही कठीण नसतं. म्हणून कोणाला कुठलं कर्म, उपासना, ज्ञान काय साधन दिलं पाहिजे हे श्रीगुरूंनाच माहित असतं. हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं. कारण पूर्वजन्मीच्या साधनाचा आढावा त्या ठिकाणी घ्यावा लागतो. त्यावेळेला पुढचं हे सगळं करता येतं. म्हणून कर्मही महत्वाचं, उपासनाही महत्वाची, ज्ञानही महत्वाचं, पण सगळ्यातून पुढे पुढे जाण्याचा टप्पा महत्वाचा आहे. आणि म्हणून श्री गुरु मुखातून निरंकार बुद्धीने केलेलं श्रवण तीच विद्या अमरत्व प्राप्त करून देते. दुसरी गोष्ट अमरत्व प्राप्त करून देत नाही. कळताय? बस स्टँडवर 10 बसेस लागलेल्या असतात. 10. पण मला ज्या गावाला जायचंय त्या गावाची त्यात एकच बस असते. बाकीच्या 9 बसेस वेगवेगळ्या गावाला जाणारे असतात. मग कुठल्याही बसमध्ये बसलं तर चालणार आहे का? नाही चालणार. त्यामुळे उपासना आणि साधना लाखो पद्धतीच्या आहेत. किती सांगितले आहे? लाखो पद्धतीचे आहेत. परंतु आपल्यासाठी उचित जे आहे ते श्री गुरु आपल्याला सांगत असतात आणि माझ्यासाठी परफेक्ट तेच असतं. आणि म्हणून जे श्री गुरूंनी दिलं त्यातूनच मला अमरत्व प्राप्त करून घेता येतं. म्हणून जीव सेवा शिव भावे. काय वाक्य आहे? शिव भावे जीव सेवा असं ते वाक्य आहे. केली तर त्यांनी योग्य उपासना घडते. कर्म उपासनेबरोबर जीव ब्रह्मैक्य याचा अभ्यास झाला पाहिजे. हे अंतिम साध्य आहे. हे नजरेआड होता कामा नये. खरंच जर साधकांनी विद्या या अर्थाने जर उपासना केली असती तर तो जीवन मुक्त झाला असता. पण या उपनिषदामध्ये त्याला मार्गाची मागणी करावी लागली. शेवटी जे श्लोक आहेत काही त्यात त्याला मार्गाची मागणी करावी लागली आहे. आणि ही जी मार्गाची मागणी आहे ही मागणी त्याला का करावी लागली? कारण तो मार्गक्रमण करणारा होता. साधक काय होता? मार्गक्रमण करणारा होता. हे जर लक्षात आलं तर मग जमतं. त्यामुळे तो जीवन मुक्त होऊ शकला नाही. या उपनिषदाचा अभ्यास जो आहे शेवटी जाणारा हा तिथपर्यंत गेला नाही. म्हणून मग पुढच्या उपनिषदांचा अभ्यास आहे. विविध कर्माला सोडून आणि विहित कर्माला सोडून देवतांच्या उपासनेच्या मागे लागतात. ते अधिक घोर अंधकारात जातात. थोडासा काल आपला त्रुटी असल्यामुळे काही भाग तो पण घेतोय याच्यामध्ये. मग आता आम्ही कर्म आणि उपासना करतो तर मग आम्ही बरोबर करतो का? मग उपासना करत असताना दुसऱ्या उपासकाची निंदा होता कामा नाही. दुसऱ्या उपासकाची टिंगल-टवाळी होता कामा नाही. आणि होते बरं का, संत नाही करत. पण साधकाच्या मनात मत्सर कधी येईल काहीच सांगतात. साधकाच्या मनात मत्सर कधी येईल आणि तो मत्सर गुरूंबद्दल सुद्धा येतो. आणि आपले गुरु पार्सलिटी करतात इथपर्यंत वाटत. एक प्रसंग सांगतो पुन्हा. कदाचित हा पुन्हा रिपीट झालेलाही असू शकतो. परमपूज्य नाना महाराज तराणेकर इंदोर. एक साधक दारापाशी आला. फक्त डोकावला आणि त्यांची त्रिपदी चालू होती. नाना महाराजांनी त्याला हाताने बोलवलं आणि सांगितलं की माझ्या पायाशी बस. ते गर्दी त्रिपदीची गर्दी होती त्याच्यातून त्याला बरोबर आणलं पायाशी बस. बसला तो.
दुसऱ्या दिवशी तो पुन्हा दारापर्यंत आला, मागेच बसायच्या विचारात होता की त्याला पुन्हा हाताने बोलवून. आणि तिसऱ्या दिवशी सांगितलं, तू रोज इथे बसायचं माझ्या पायाशी, तिकडे मागे नाही बसायचं. आता ह्याच्यात काय झालं, महिना 2-3 महिने निघून गेले आणि सगळ्या जुन्या शिष्यांना असं वाटलं की आम्ही एवढे दिवसांचे शिष्य आणि याला महाराज बोलवून पायाशी बसवतो. एक दिवस काही कारणास्तव नाना गावाला गेले होते आणि त्रिपदीच्या वेळेला तो आला, त्रिपदी झाली आणि त्याला घेरलं जुन्या लोकांनी आणि म्हटलं की काहो तुम्हाला नाना का बोलवतात, असं तुम्ही काय केलं की ज्याच्यामुळे नाना बोलवतात, आम्हाला सांगा. आणि मग तो ढसा ढसा रडायला लागला. म्हणजे काय झालं रडायला, तर म्हणे मी अनेक वर्षांपासून स्मशानात जाऊन प्रेतांवर काय करतो समजून घ्या, जारण मारण वशीकरण वगैरे वगैरे, या विद्येमध्ये मी निष्णात आहे. आणि सहज पाहुण्यांबरोबर आलो म्हणून त्या दिवशी मी दारातून डोकावलो, तो म्हणे यांनी मला बोलवलं, एवढ्या मोठ्या महाराजांनी बोलवल्यावर जाऊ नये असं कसं, म्हणून म्हणे मी त्यांच्या पायाशी जाऊन बसलो बोलवलं. त्रिपदी सुरू होत नाही तर 5 मिनिटांमध्ये मी एवढा अस्वस्थ झालो, मला इतका त्रास झाला की वाटेल ते पेन्स परवडले पण हा मनाचा कालवा मला झेपत नव्हती. पण पायाशी बसलो होतो, एवढ्या गर्दीतून बाहेर कसं जाणार. 3 दिवस पर्यंत हे असं चाललं, त्यांनी मला बोलवलं. चौथ्या दिवशी मला निदान कसं बसं बसण्या इतपत स्थिती माझी निर्माण झाली. आज 4 महिने होऊन गेले, माझी ते सगळे मंत्रही मी विसरलो, ती विद्याही विसरलो. आता मात्र मी इथे येऊन बसतो. म्हणजे गुरूंचा उद्देश काय असतो आणि शिष्य काय समजतं, यात फार फार अंतर असतं. आणि म्हणून काकांकडे फार वैशिष्ट्य असतं. काका कुठेही घेऊन जातात ते ब्रह्मस्वरूपावर नेल्याशिवाय राहत. प्रत्येक अनेक पिंड काकांना भेटणारे आहेत, पण त्या पिंडाला बरोबर ब्रह्मस्वरूपावर कसं वळवायचं याचे वाकबगार जर कोणी असेल तर ते काका आहे. आणि म्हणून काकांकडे गेलं की आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवता विषयम ज्ञानम कर्मम संबंधी नोपपत्यम न परमात्म ज्ञानम, म्हणून देवता संबंधीच ज्ञान आणि त्याची उपपत्ती याला परमात्म ज्ञान असं म्हणत नाही. आणि म्हणून पुढे ते सांगतात मग त्याच्या मागचं तत्वज्ञान काय आहे. मग ते तत्वज्ञान या ठिकाणी सांगतात की विठ्ठल आणि विठ्ठलाच्या मागचं तत्वज्ञान ते हे परब्रह्म विटेवरी साजरे, हा आजचा विषय आहे. आतापर्यंत कर्म काय सांगितलं होतं, उपासना काय सांगितलं, आता कर्म आणि उपासना यांचा समुच्चय कसा साधायचा स्वातीताईंनी विचारलं त्याप्रमाणे तो आता सांगणं चालू आहे. ते हे परब्रह्म विटेवरी साजिरे. आता परब्रह्माला विठ्ठलाचं अवलंबन दिलं, नाही तर आम्हाला विठ्ठल कळला नसता. कळला असता का हो विठ्ठल कसा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणू का, परब्रह्म म्हणतो. कसा आहे तो, निर्गुण आहे, निराकार आहे, निरवय आहे. मग आता तो आम्हाला कसा कळला, कळलाच नसता. असं जे तत्व ते विठ्ठलाच्या रूपामध्ये साकार झालं, म्हणून विठ्ठलच परब्रह्म आहे. एवढं जर एकदा लक्षात आलं तर सगळं काम झालेलं आहे. मग ब्रह्माला मूर्तीचं आलंबन दिलं, म्हणजे विठ्ठल कोण आहे, परब्रह्म आहे. राम कोण आहे, परब्रह्म आहे. कृष्ण कोण आहे, परब्रह्म आहे. देवी दत्त गणेश आता आणखीन जे राहिलेले हे कोण आहेत, सगळे परब्रह्म आहे. आणि एकदा परब्रह्म आहे हे कळलं तर मूर्तीतलं परब्रह्म समजायला लागलं तर चालती फिरती मनुष्याकृती मूर्तीतलं
आत्मरूप परब्रह्म कळलं पाहिजे की नाही, आणि चालत्या फिरत्या बाकी पशु पक्षी जीव आणि वनस्पती यात सगळे आले, यांच्यामधलं परब्रह्म कळलं पाहिजे की नाही. पण आता हे कळून घेण्यासाठी काय करावं लागेल, सूक्ष्म बुद्धीचा वापर करावा. अतिसूक्ष्म मूर्तीचं, ब्रह्माचं मूर्तीच्या रूपामध्ये आलंबन सहज शक्य आहे. त्यासाठी काकांनी एक स्वतः शोधलेलं उदाहरण आहे, ते तुम्हाला सांगतो. ते म्हणतात की यवतमाळवरून दिल्लीला एक केस घेऊन जायचा आहे, केस, हेअर. काय होईल, तुम्ही जर बोटात पकडून नेला तर दिल्लीपर्यंत बोट दुखून जाईल किंवा हवेने उडून जाईल, काही पण. पण मग काय करतो आपण, तो केस एका पाकिटामध्ये ठेवतो आणि पाकिट खिशामध्ये ठेवतो. आता थोड्या वेळाने जर केसाची आठवण आली तर आपण खिशाला हात लावतो, त्यात पाकिट आहे म्हणजे केस आहे. तसं मूर्ती आहे म्हणजे ब्रह्म आहे, आणि मूर्ती ही ब्रह्माचं आलंबन आहे. मूर्ती ही ब्रह्माचं आलंबन आहे. पांडुरंग हे ब्रह्माचं आलंबन आहे. राम, कृष्ण, गणपती, देवी, दत्त, नृसिंह काय जे असतील हे ब्रह्माचं आलंबन आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला उपासना केल्या जाते त्यावेळेला विक्षेप दोष नाहीसा होतो, आणि ती उपासना निष्काम असावी लागते. श्री गुरूंनी सांगितलेली असायला पाहिजे किंवा वेदविहित असायला पाहिजे. आणि मी करत असलेली उपासना बरोबर आहे की नाही, मी करत असलेलं कर्म बरोबर आहे की नाही, तपासलं पाहिजे की नाही. अयोध्येतलं काम बरोबर चालू आहे की नाही, कशावरून ओळखायचं, त्याचे टप्पे डेव्हलपमेंटचे दिसतात आपल्याला. पण परमार्थामध्ये मी परमार्थाला लागलो तर माझं बरोबर आहे की नाही हे टप्पे बघायची आम्हाला कधी सवय झाली नाही. मग आम्हाला काय वाटतं, आमचं आपलं चालू आहे. पण जे चालू असतं ते बिरबलाची खिचडी पकाता हू सारखं चालू असतं. कसं चालू असतं, बंद तर नसतं, पण चालू कसं असतं, खिचडी पकाता हू. ती खिचडी काही पकत नाही. म्हणून चित्ताची शांती झाली पाहिजे, झालीच पाहिजे. चित्ताची शुद्धी झाली. एखादा माणूस दिसला, हा की नाही बदमाशच आहे, असाच विचार काय यावा आपल्या मनामध्ये, असा विचार येण्याचं कारण नाही ना. गोविंदजी, आपला पुन्हा स्पीकर चालू आहे. म्हणून माझ्या चित्ताची शुद्धी आणि माझ्या चित्ताची शांती. आता व्हिडिओ सुरू झाला. असं दोनही झालं पाहिजे. मग आम्ही किती वर्षापासून उपासना किंवा कर्म करतो आहे, मग माझ्या ते फळ मला मिळालं आहे का. ऑफिसमध्ये जातो, महिना झाला पगार नाही मिळाला, मग आपण जाऊ का बिनपगारी, नाही जाणार. मग आता इथे जर आम्हाला ते फळ मिळालं नाही तर आम्ही ते करत राहावं का. याचं उत्तर, आम्ही ते नीट करत नाही म्हणून फळ मिळत. कारण काय, रेल्वे स्टेशनवर गेलो, तिकीटही काढलं, पण साईड ट्रॅकवर असलेल्या ट्रेन मध्ये जाऊन बसलो, जाऊ का गावाला, नाही जाणार ना. तसं आम्ही जी कर्म किंवा उपासना करतो आहे ती वेदविहित आणि निष्काम असेल तर माझ्या चित्ताची शुद्धी आणि शांती होते आहे का, कोणी तपासलं पाहिजे. मी एक अगदी खरं खरं उदाहरण सांगतो, आणि ते माझ्या भावाचंच बाबत आहे, नागपूरचं म्हणून सांगतो. एका समुदायाची उपासना असते, नाव घेत नाही, आणि माझ्या भावाचं कॅटरस आहे. तर कॅटरस आहे तर त्यांच्याकडे काय होतं की उपासनेला वर्षातून मुश्किलीने एखाद्या वेळेला नंबर लागतो. इतके जण दर रविवारी उपासना घेणारे आहे की वर्षातनं एखाद्या वेळेला मुश्किलीने नंबर लागतो. त्याच्यामुळे 100 लोक 150 लोक उपासनेला किती लोक झाले
तरी त्या माणसाला आनंद होतो की एवढ्या लोकांसाठी मला करायला मिळत आहे. आणि उपासना झाली की याचं कॅटर्स लावलेलं असतं आणि मग आता दरवेळेला याचे कॅटर्स माहीत झाले लोकांना, चालू झाले लोकांना, ओळखी झाली, तर त्याचे उपासक येतात, ते पहिलेच खून करतात आज काय आहे. आणि ज्यांनी कॅटर्स नाही लावलं त्याच्याकडे गर्दी राहत नाही, त्याच्याकडे इने गिने 5-15 लोक उपासनेला असतात. मग आता काय करायचं? मोठमोठे सप्ताह होतात, ज्या कशाचे असतील त्या. गोविंदजी पुन्हा अनम्यूट आहे, आवाज येतोय. आणि मग त्या बाजूला त्या सप्ताहामध्ये जर स्टॉल्स नसले तर लोकांची गर्दी राहत नाही. अर्ध्या पाव किमतीमध्ये जेवणाची जर व्यवस्था नसली तर त्या सप्ताहांना गर्दी राहत नाही. मग सप्ताहासाठी लोक येतात, की प्रसाद शब्द वापरून लोक कशासाठी येतात. आणि असं होता कामा नये. चित्त शुद्धी आणि चित्त शांती हे फळ मला मिळत आहे का हे तपासण्याची जबाबदारी माझी आहे, दुसऱ्याची नाही आहे. दोष उपासनेत नाही आहे, दोष कर्मामध्ये नाही, दोष करणाऱ्यामध्ये आहे. त्याचा हेतू जीवनमुक्तीचा नाही, त्याचा हेतू नाही आहे जीवनमुक्तीचा, त्याच्यामुळे दोष आहे. आणि हा दोष असल्यामुळे विक्षेप दोषाची निवृत्ती होत नाही. म्हणून मी सविस्तर या गोष्टी मुद्दाम घेतल्या यासाठी की चित्त शांती जर झाली तर विलक्षण आनंद आहे. एकदा चाखून बघा. आपण म्हणतो काही झालं तरी श्री गुरु चिडत नाही, पण त्यांच्या चित्तामध्ये असलेली शांती काय विलक्षण असते याचा आनंद तर पहा कसा कळेल तुम्हाला. तुम्ही तसं झाला तर कळणार. वा वा, गुरु तर चिडतच नाही. अरे गुरु चिडत नाही आणि जर शिष्य चिडत असेल तर तो त्यांचा शिष्य आहे का? प्रश्न काय आहे? आमचे गुरु चिडत नाही, आमच्या गुरूंना वाईट वाटत नाही. काका कधी रागवतात का सांगा, मंदाताई कधी रागवतात का सांगा. पण मग आम्ही म्हणायचं की ते आमचे गुरु आहेत आणि आम्ही मात्र सतत काय असायचं? क्रोधाग्नी भडकलेला. आम्ही त्यांचे शिष्य आहोत का? या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्याला विचारलं पाहिजे. आणि जर आहोत असं वाटत असेल तर आम्ही त्यांच्यावर शिंतोडे उडवतो आहे, लक्षात घ्या. जर आहोत वाटत असेल तर, नाही वाटत असेल तर फारच बरं, पण आहो वाटत असेल तर शिंतोडे कोणावर उडवतोय आम्ही? त्यांच्यावर उडवतोय. आणि जर असं असेल तर हे दुर्दैव आहे. आणि म्हणून एकट्यात राहत असताना चित्त शांत राहणं सोपं आहे, परंतु ज्या वेळेला अडचणी निर्माण होतात त्यावेळेला चित्त शांत राहतं का हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अडचणी निर्माण होत असताना चित्त शांत राहतं का? नाही तर जेवायला चारही ठाव आपल्या आवडीचं मिळालेलं आहे, माझं चित्त शांत आहे, न राहायला काय झालं? न राहायला काय झालं? परिस्थिती जेव्हा प्रतिकूल असते तेव्हा चित्त शांत राहतं का? एक वेळ रग असते, त्या रगेमध्ये माणूस ओढूनही घेतो अंगावर आणि शांत ठेवतो. उदाहरणार्थ तरुणपण. नाही मिळालं तरीही तो त्यावेळेला थोडस निभावून घेतो, शरीरात ताकद. पण वृद्धकाळी ती पण नसते. मग छोट्याशा गोष्टींनी त्याचं काय असतं, बिनसतच जात. लहान मूल आणि म्हातारा माणूस यांचं सतत बिन असतं. म्हणजे काय बिन असतं? त्यांच्या मनाविरुद्ध झालं की त्यांना सहन होत नाही. का? त्यांच्या मनासारखं त्यांना करून घेता येत नाही म्हणून. लहान मुलांना क्षमतेअभावी करून घेता येत नाही आणि म्हाताऱ्या माणसाला दौर्बल्याअभावी करून घेता येत, आणि म्हणून दोघांची चिडचिड. आणि मग साधा पंखा जरी जास्त स्पीडवर लावला तरी त्यांना चिड येते. कारण की मग उठून रेग्युलेटर पाशी जाऊन तो पुन्हा कमी करा आणि पुन्हा अंथरुणावर येऊन झोपा, की नंतरचा वेळ जागण्यात जातो. त्यांना तेवढ्या गोष्टींनी सुद्धा चिड येते. आणि हे जर थांबवायचं असेल
तर लवकरात लवकर चित्त शांत केव्हा झालं पाहिजे माझं? आत्ता. एक दिवस प्रवचन, मग 2 दिवस बाहेर फिरणे, याचा सातत्य पाहिजे. आणि दिवस गेल्यानंतर, प्रवचन झाल्यानंतर स्थलत्याग होता, त्याची सतत आठवण ठेवण्याची गरज माझी आहे. ज्या वेळेला भयाची स्थिती असते तेव्हा चित्त शांत राहायला पाहिजे. ज्या वेळेला अडचणीची स्थिती असते तेव्हा चित्त शांत राहिलं पाहिजे. नाही तर मग आम्ही सांगतो आमचं चित्त शांतच आहे. एक उदाहरण देतो म्हणजे मग कळून जाईल. ज्वारीचं पीक आलं, भरभरून कणसं आले, मजूर लावून सगळे कणसं कापून घेतली आणि खळ्यावर घेऊन गेले. आता त्या शेतात ढोर शिरलं. हा म्हणतो माझ्या शेतात ढोर शिरलं तरीही माझं चित्त शांत आहे. अरे कणसं सगळे कापून नेले आहेत, मग आता तुझं चित्त शांत राहिलं तर काय थोडस पाला खातील ते ढोर, त्याच्यात काही कमाल आहे का? मग आता कमाल कुठे आहे? भगवंताशी अनन्य राहणार. अन्याश्रयणाम त्यागा हा अनन्यता. काय आहे तो? नारद भक्ती सूत्रातलं सूत्र कसं आहे? अन्याश्रयाणाम त्यागोन्नन्यता, असं आहे ते सूत्र. त्याची फोड अन्याश्रयाणाम त्यागा हा अनन्यता. नाही तर आमचा नारद भक्ती सूत्राचा अभ्यास झालेला आहे आणि आम्ही गुरुशी अनन्य नाही. बस गुरुची स्तुती वारेमाप करायची, पण स्वतः तसं व्हायचं नाही. होणार आहे ना हो, जरा थोडं थांबा ना हो, जास्त वेळ लागणार नाही हो, आमचा प्रयत्न चालूच आहे हो. आज का नाही झालो मी? कुठेतरी मनाला अशी बोध असली पाहिजे, त्याच्याशिवाय ती शांती निर्माण होत. कल्पना करा, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. वाक्य सोपं आहे, पण काय मनाची तयारी असेल याचा विचार. जाओ अथवा राहो, काय मनाची तयारी असेल याचा विचार करा. तिथे चित्ताची शांती पाहिजे. आणि ती शांती टिकवता आली पाहिजे. आपोआप टिकत असते का? माझ्या वडिलांचे शेवटचे काही दिवस होते, वाचा जाण्यापूर्वीचे, आणि पूजेनंतर त्यांना गोपालकृष्णाचं तीर्थ आम्ही देत असो. एक दिवस तीर्थ घेतल्यानंतर ते म्हणाले, तीर्थ घेतल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही मनात असा विचार आणत नाहीये ना की देवा तुझं रोज तीर्थ देतोय, यांना राहू द्या. तो म्हणे असा विचार आणता कामा नये. आणि यांचा त्रास आम्हाला सहन होत, म्हणजे यांना असलेला त्रास आम्हाला बघवत नाही, त्यामुळे आता लवकर घेऊन जा असा पण विचार करायचा नाही. त्याला जेव्हा जे उचित वाटेल तेव्हा करू दे, पण लवकर घेऊन जा त्रासामुळे, किंवा राहू द्या त्रास निघून जाऊ द्या, दोनही विचार करायचे नाही. बघा, मी म्हटलं नाना आम्ही असा कधीही विचार नाही करत. म्हणे मग तीर्थ देत चल. पण तीर्थाच्या मागे कामना असता उपयोगाची नाही. केव्हा सांगतोय मी? त्यानंतर वाचा गेली त्यांची काही दिवस. त्या वेळेला चित्ताची शांती किती असली पाहिजे? अखंड शांती ही काही कंचे खेळण्याची गोष्ट नाही, कमवावी लागते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनाची अढळ शांती. नाथ महाराजांवर पान विडा खाऊन थुकला, एकदा नव्हे अनेकदा थुकला. त्यानंतर नाथ महाराज शांत राहिले. ही त्यांची दुर्बलता नाही आहे, ही त्यांची शूरता आहे की त्यांच्या चित्ताला त्यांनी उद्विग्नच नाही होऊ दे. चित्ताला उद्विग्न न होऊ देणं हे शौर्य आहे, हे कळतच नाही. हा पराक्रम आहे, हे कळतच नाही. ही वीरता आहे, हे कळतच नाही. जोपर्यंत हवं आणि नकोची भावना शिल्लक असते तोपर्यंत उपासनेची गरज आहे, आहे आणि आहे. उपासनेला
हलकं लेखू नका, हलकं लेखू नका. माझ्या चित्तामधली हवं नकोची भावना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत उपासनेची गरज आहे. आणि मग माझी पूर्ण प्रगती झाली असं जेव्हा वाटतं, समजावं अजूनही उपासनेची गरज आहे. कारण हा भ्रम आहे. माझी पूर्ण प्रगती झाली हा सुद्धा भ्रम आहे. म्हणून ही सत्वगुणाची बेडी आहे, ही पुढची प्रगती थांबवत असते. तमोगुणाची बेडी लोखंडाची असते, पण सत्वगुणाची बेडी सोन्याची असते. म्हणून विक्षेप दोषाची शांती याला आत्मानंद समजणारे लोक आहेत. आमचे बाबा कधीच चिडत नाही, काही पूजा नाही करत, पाठ नाही करत, पण ते शांत असतात, म्हणजे ते ब्रह्मरूप आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. गोगल गाय डंख मारत नाही म्हणून ती ब्रह्मरूप आहे असा अर्थ होत नाही. म्हणून नुसती शांती राहिली म्हणजे जमलं असं नाही. श्री गुरूंकडून सर्टिफाय करावं लागतं. 3 प्रचिती आहेत. कोणती प्रचिती आहे? शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. आत्मप्रचिती बरोबर आहे की नाही हे पहिले शास्त्रात तपासून घ्यावं लागतं आणि नंतर गुरूंकडून सर्टिफाय करून घ्यावं लागतं. परमार्था इतकं डोळस शास्त्रच कोणतं नाही, 3दा तपासणी आहे. आणि याला आंधळ शास्त्र म्हणतात लोक. असू द्या. आणि म्हणून विक्षेप दोषाची शांती याला आत्मानंद म्हणणाऱ्यांची शंका खूप आहे, संख्या खूप आहे. शून्यालाही आत्मानंद म्हणतात अनेक लोक, पण तोही आत्मानंद नाही. संभूती आणि असंभूतीच्या वेळेला, त्या मंत्राच्या वेळेला शून्य हा मुद्दा मी स्पष्ट करणार आहे. आणि म्हणून जे मिळेल 3 गोष्टी असतात. एक कर्माशक्ती असते, एक कर्तव्याशक्ती असते आणि एक फलाशक्ती असते. आणि या 3 आसक्तीतून चित्त जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत ते शांत होत नाही. आणि म्हणून चित्त शांती हे फल फार मोठं आहे. जोपर्यंत आत्मसुख गाठत नाही तोपर्यंत साधना सातत्याने होत गेली पाहिजे. ध्येयाकडे लक्ष राहिले पाहिजे. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. अजून नारद भक्ती सूत्र काय सांगते? तद्विस्मरणे परम व्याकुलता इति आहे सूत्र. भगवद्गीता काय सांगते? सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत आत्माकार वृत्तीचं जडणे. संतांच्या अनेक भजनांमध्ये ही आत्माकार वृत्ती असावी असं म्हणतात आणि ही जपतात संत. जाप्य जपेत समाधी निधानम कुरु अवधानम महाअवधानम. आणि म्हणून उपासनेचं मोल समजलं पाहिजे. हवं आणि नकोची भावना निशेष झाल्याशिवाय उपासना सोडू नये. म्हणून उपासनेला दृढ चालवावे. अत्यंत प्रतिकूलतेत मनाची अढळ शांती टिकवून ठेवणे. एका ठिकाणी मांडीची घडी घालणं सोपं आहे, त्यापेक्षा मनाची एका ठिकाणी घडी घालणं जास्त कठीण आहे. आणि नामाच्या स्मरणात मनाची स्थिरता ही त्यापेक्षा जास्त गरज महत्वाची आहे. आणि ते मन बुद्धी चित्त तत्वामध्ये सुस्थिर करणं याला सर्वश्रेष्ठ दर्जेदार उपासना असं म्हणतात. सर्वश्रेष्ठ दर्जेदार उपासना. उपासनेला जर दर्जा आला नाही तर मग देवापाशी मागण्यामध्येच उपासना निघून जाते. मग आमच्यावर संकट आलं की आम्ही या गावाला 5 वाऱ्या करत असतो. गावाचे नाव नाही घेत.
आणि मग चालले वारी करायला. अहो का हो नाही, आमची मी 5 वाऱ्या करतो. 5 वाऱ्या केल्या की आमचं संकट निघतं. प्रवाही उपासना असावी, भावने पोटी उपासना चालू राहते. आमची उपासना चालू राहिली की लोकांकडनं प्रशंसा वाढते, पण आम्ही दर्जेदार फळाला मुकतो. म्हणून उपासना तासन तासाची करण्यापेक्षा दर्जेदार करणं महत्वाचं आहे. काही लोक क्षुल्लक उपासना करतात. शेंद्रे आणि पोटभरे नावाचे देव आहेत. कोणते देव आहेत? शेंद्रे म्हणजे शेंदूर फासले, हेंद्रे म्हणजे गुरु, आणि पोटभरे म्हणजे आम्हाला पहिल्यांदा बळी द्या मग आम्ही प्रसन्न होऊ. 3 प्रकारचे देव आहेत. आणि मग लोकांना ते देव फार आवडतात. तिथे जाऊन पहिले आम्हाला काहीतरी द्या, तेवढं जर दिलं तर तुमचा नवस काय होणार? पूर्ण होणार. मी तुम्हाला खरं सांगतो, यवतमाळात राहतोय अगदी लहानपणापासून, बालक मंदिरापासून इथे आहे मी, पण अजूनही अशा देवांमध्ये कधी जायचा योग आला नाही. आपल्या कळमच्या जवळच असं आहे म्हणे, तिथे गेलं की पुरणाची पोळी करावी लागते, आहे की नाही? गावाचं नाव सांगा, मला माहित नाही. आजनसरा. पण आजपर्यंत मी कधीही गेलेलो नाही, पाहायला सुद्धा गेलो नाही. अगदी गरीबातला गरीबही माणूस तिथे जाऊन पुरणपोळीच करतो. तिथे फक्त पुरणाचाच नैवेद्य असतो. मग तुमचं काय होतं? संकल्प पूर्ण होता, तेवढे जाऊन तिथे करायचे की झालं पूर्ण. आता हे असे जर असतं तर मग तुम्ही जीवनमुक्तीकडे वाटचाल करू शकत नाही. चालले पूर्णाचे नैवेद्य दाखवायला. उपनिषदांना अशा पद्धतीच्या उपासना मान्य नाही. समान प्रत्यय प्रवाहेन तैल धारावद यद आसनम तत् उपासनम. शंकराचार्यांनी उपासनेची व्याख्या दिली आहे. अशी उपासना मान्य आहे. म्हणून अभेददर्शी भावनेतून चिंतन हे सर्वश्रेष्ठ चिंतन आहे. याला सोहम असं म्हणतात. अहम सहाशी विलीन होणे हा उपासनेचा भाग आहे. अहम वाढणे हा उपासनेचा भाग नाही. अहम सहाशी विलीन होणे. उपासना न केली तरीही प्रतिकूलतेत अढळ मनशांती राहणं ही सर्वार्थाने उपासना फलद्रूप झाल्याचं लक्षण आहे. जनाबाईला सुळावर चढवायला शिक्षा झाली आणि आरोप काय? विठ्ठलाचे दागिने चोरले. आणि तिला सुळावर चढवायच्या आधी तिथे येऊन कोण पोचले? सद्गुरु नामदेव महाराज. आणि ती म्हणाली, माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली, तुमच्या दर्शनानंतर आता मी सुळावर चढली तरी चालेल. तिने असं म्हटलं का की तुम्ही आले आता मला शिक्षेतून सोडवा? बस तुमच्या चरणाचं दर्शन झालं महाराज, आता मला सुळावर दिलं तरीही मला चिंता नाही. एवढीच इच्छा होती की अखेरचं दर्शन श्री गुरूंचं व्हावं. श्री गुरु हजर आहेत आणि हसत मुखाने सुळावर चालली आहे मरणासाठी. पण गुरूंना माझं मरणातून सुटका करा म्हटलं नाही. आणि म्हणून क्षणिक येथे अमृतत्व, देवतांसी ते लयत्व, जे मायेसी मिथ्यात्व सहजची असे. अशा पद्धतीने हे सगळं कर्म आणि उपासना यांचा समुच्चय आहे. कर्म आणि ज्ञानाचा समुच्चय नाही. उद्या 10व्या नंबरचा श्लोक आपण घेणार आहे की कर्म आणि उपासना यांच्या समुच्चयाचं फल काय. समुच्चय सांगितला कसा आहे, काय सांगितलं समुच्चय? उपासनेचं महत्व सांगितलं, कर्माचं सांगितलं, आणि समुच्चय ते हे परब्रह्म विटेवरी साजिरे. आणि मग त्या समुच्चयाचं आता फल काय मिळतं ते आता उद्या सकाळी आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण थोडा वेळ बघूया उद्याचा श्लोक, परंतु उद्या इथे घेऊ
या पद्धतीने आपण आज उपनिषदावर आलो आहे. गुरुवार आणि शुक्रवार रात्रीचा जो दासबोध आहे, रात्री 9 वाजताचा दासबोध, शैलजा घेते तो रात्री 9 वाजताचा दासबोध राहणार नाहीये या गुरुवारी आणि शुक्रवारी महालक्ष्मी असल्यामुळे. पण आपला सकाळचा मात्र चालू राहणार आहे. महालक्ष्मीच्या दिवशी पण आपण गीता घेऊ. उद्याचा दिवस आपला ऑफलाईनचा आहे. या ठिकाणी आपण उद्या सकाळी या. उद्या 10 नंबरचा श्लोक घेणार. त्याच्यासाठी काकांनी अनेक ओव्या दिलेल्या, त्याचा आपण या ठिकाणी विचार करूया आणि थांबू. उद्या कर्म सांगणार नाही, उपासना सांगणार नाही, कर्म उपासना समुच्चयाचं फल सांगणार आणि ते आपण उद्या बघणार. रामकृष्ण हरी. आणि गुरुवारची रात्रीची आणि शुक्रवारची रात्रीचा दासबोध राहणार नाही ऑनलाईनचा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण दिलीप रामकृष्ण हरी. आम्ही वाट बघतोय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. मोहनकरजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण. वासंतीताई पुसद रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. गजानन रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वासंतीताई पुणे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. झालं ना माझं म्हणणं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. सुमिताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बालसाहेब खूप दिवसांनी दिसले. रामकृष्ण हरी काका. येतोय मी विरेलला येतोय. आपण भेटू सर. बरोबर, आनंद होईल तुम्ही भेटला तर. या या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. गोविंदजी रामकृष्ण हरी. आता रामकृष्ण. दादा रामकृष्ण नमस्कार. नीलाताई नमस्कार करतो. संजय रामकृष्ण हरी. नीलाताई नमस्कार करतो. नमस्कार. रामकृष्ण रामकृष्ण. रामकृष्ण हरी वसंतराव काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. हरिशरणजी रामकृष्ण हरी. संगीताताई रामकृष्ण हरी. दातारजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. नमस्कार काका. पांडे साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. नीलाताई रामकृष्ण हरी. काका रामकृष्ण हरी. नाना रामकृष्ण हरी. सुरेंद्र रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. नमस्कार. महेश रामकृष्ण हरी. हो रामकृष्ण हरी काका. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रवींद्रजी रामकृष्ण हरी. विनयजी डॉक्टर साहेब रामकृष्ण हरी. बापूसाहेब रामकृष्ण. हो रामकृष्ण. दादा नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. शशांक रचना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. स्वातीताई मनातलं गेलं ना विचार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. काका हो राजेश बोल. काका गणपतीला खूप आवडलं तुमचं प्रवचन. हसत आहे, स्माइल करतोय, दर्शन देतो मी असं वा वा वाटलं वा. मला. द्या द्या जरूर जरूर. दिसतंय का? गणपतीला आवडलंय तर मला आनंद झाला. मी वा वा. पाठवला फोटो. नमस्कार करतो. रामकृष्ण. खूप आवडलं. स्माइल करत होता सकाळपासून. छान छान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. थांबूया. हो. वीणाताई नमस्कार. थांबतो.